मी पितांबरानंद यांना व्यासपीठावरती मी सविनय आमंत्रित करते. स्वागतम स्वागतम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी पर्वानिमित्त आयोजित राष्ट्रसंत व्याख्यानमालेत कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर संजय दुधे, प्रमुख अतिथी रामकृष्ण संघ बेलूर मठाचे वरिष्ठ संन्यासी माननीय पूज्यपाद स्वामी पितांबरानंद, कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाच्या प्रमुख डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, शताब्दी महोत्सव समितीचे पदाधिकारी, रामकृष्ण मठातील समस्त साधक, विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राध्यापक, विभाग प्रमुख, प्राचार्य, विद्यापीठ कर्मचारी वर्ग आणि उपस्थित सन्माननीय श्रोतृगणांचे मी अमृता इंदूरकर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून दीप प्रज्वलन करावे. यांचे स्वागत कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रमुख अतिथी रामकृष्ण संघ बेलूर मठाचे वरिष्ठ संन्यासी माननीय पूज्यपाद स्वामी पितांबरानंद यांचे स्वागत कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे करतील.
धन्यवाद सर. कुलसचिव डॉक्टर राजीव ह्यूस. बंधूंनो, भगिनींनो, आपणा सर्वांना ज्ञातच आहे की 2022पासून विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाला प्रारंभ झाला आणि 4 ऑगस्ट 2023 रोजी नुकत्याच नागपूर विद्यापीठाची शताब्दी पूर्ण झाली. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने नागपूर विद्यापीठाने जी शताब्दी महोत्सव समिती स्थापन केली, त्या समितीने राष्ट्रसंत व्याख्यानमाला आयोजित केली. या व्याख्यानमालेअंतर्गत शताब्दी वर्ष आणि आता चालू वर्षात म्हणजे सलग 2 वर्षे 12 व्याख्यान पुष्पांचा संकल्प शताब्दी समितीने केला. या अंतर्गत आतापर्यंत 4 व्याख्यानपुष्प गुंफण्यात आलेले आहेत. सुप्रसिद्ध नेत्रचिकित्सक पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, हरिद्वार येथील देवसंस्कृती विश्वविद्यालयाचे कुलगुरू माननीय डॉक्टर चिन्मय पंड्या अशा श्रेष्ठतम महानुभावांच्या ज्ञानरूपी वाणीचा आपणा सर्वांना लाभ प्राप्त झालेला आहे. पुढे देखील उत्तमोत्तम व्याख्यातांचे उद्बोधन आपल्याला लाभणार आहेतच. आजच्या या 5व्या व्याख्यानपुष्पाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय करून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाच्या प्रमुख डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे यांना आमंत्रित करते. सरस्वती माता आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मी नमन करते. तसेच भूदान चळवळीचे प्रणेते भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही विनम्र अभिवादन करते. शताब्दी पर्वानिमित्त तसेच दिग्विजय दिनानिमित्त आयोजित राष्ट्रसंत व्याख्यानमालाचे 5वे पुष्प जगावे कसे हे स्वामी विवेकानंदांनी शिकवावे या विषयावर गुंफले जाणार आहे. स्वामी विवेकानंदांची 130 वर्षांपूर्वी शिकागो येथे ऐतिहासिक भाषण दिले होते. त्यांना कोटी कोटी नमन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर दुधे सर, कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, डॉक्टर हिवसे सर, कुलसचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते माननीय पूज्यपाद स्वामी पितांबरानंद वरिष्ठ संन्यासी रामकृष्ण संघ बेलूर मठ, विद्यापीठातील सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी, सर्व विद्याशाखांचे सन्माननीय अधिष्ठाता, शताब्दी महोत्सव समितीचे सर्व समन्वयक, व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य, उपस्थित सर्व विभागांचे विभाग प्रमुख, प्राचार्य तथा प्राध्यापक वर्ग, रामकृष्ण मठ व श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माननीय श्री मेश्राम सर, उपस्थित विद्यार्थी, उपस्थित सर्व श्रोते. राष्ट्रसंत म्हणतात, सगळ्यांनी मिळून वागावे, सर्वांचे समजूनी कार्य करावे. समाजात कार्य करीत असताना सर्वांच्या हिताचा विचार करावा, जेणेकरून सर्वजण सुखावतील. आपल्याकडे जे आहे त्यातले थोडे तरी गरजूंना द्यावे. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो. मग तो आधाराचा शब्द असो किंवा संकटात दिलेला मदतीचा हात असो. इतरांना संकटकाळी मदत केल्याने त्या व्यक्तीला होणारा आनंद बघून आपणही सुखावतो. अशा कृतीतून मिळणारा आनंद हा आगळाच असतो. क्षमा करण्यात मोठी शक्ती आहे. विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. हे लक्षात ठेवून जीवन जगावे, जेणेकरून आपल्या आचरणाने कोणीही दुखावले जाणार नाही, जसे प्रयत्न करावे. राष्ट्रसंत त्याही पलीकडे जाऊन म्हणतात, सहनशीलता सरळ वृत्तीची वागणूक ज्याची, सहनशीलता सरळ वृत्तीची वागणूक ज्याची, आपुले दुःख न वदे कुणाला, चिंता इतरांची. स्वामी विवेकानंद म्हणतात, दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. आपली भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे, जी संकटकाळी देश, धर्म, काळ या सर्व मर्यादा न पाळता सदैव मदतीसाठी तयार असते. जगावे कसे याविषयी स्वामी विवेकानंदांचे जे विचार आहेत, यावर आजचे वक्ते माननीय पूज्य स्वामीजी विस्तृत माहिती देतीलच.
माननीय स्वामीजी यांनी गणित विषयात MSc पूर्ण केल्यानंतर ते नागपूरच्या रामकृष्ण मठात रुजू झाले. 1959 ते 1970 या कालावधीत त्यांनी आध्यात्मिक प्रशिक्षण घेतले. 1970 ते 1978 या काळात ते जीवन विकास या नियतकालिकाच्या संपादकांपैकी एक होते. याशिवाय नागपूर मठात इतर पदांवरही ते कार्य करीत होते. 1979 ते 82 दरम्यान ते मुंबई मठात राहिले. 1982 ते 92 दरम्यान त्यांनी रामकृष्ण मिशन स्टुडंट्स होम चेन्नई येथे वार्डन व सहाय्यक सचिव म्हणून काम केले. 1992 ते 2002 दरम्यान ते चंदीगड आश्रमाचे प्रमुख होते. स्वामी पितांबरानंदजी 1979 पासून वेदांतावर शास्त्रीय वर्ग व प्रवचन देत आहेत. त्यांची प्रामुख्याने ऋषिकेश कुटीर येथे 1978 ते 1979 आणि 2002 ते 2012 दरम्यान तीव्र आध्यात्मिक साधना केली. त्यानंतर मिशन केंद्रे आणि संबंधित संस्थांच्या निमंत्रणावर ते वेदांत आणि संबंधित विषयावर मठ, साधक आणि लोकांसाठी प्रवचन करीत असतात. अशा महान विभूतींचे विचार आज आपण सर्व ऐकणार आहोत. धन्यवाद. परंपरेला अनुसरून माननीय प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे यांना विनंती करते की त्यांनी सन्मान गीता, शाल व श्रीफळ देऊन माननीय पूज्यपाद स्वामी पितांबरानंद यांचा सत्कार करावा. धन्य परिषदेत पोहोचले आणि बंधूंनो भगिनींनो या एका वाक्याने समस्त परिषदेला आपलेसे केले. तो दिवस म्हणजेच 11 सप्टेंबर 1893 याच दिवशी स्वामी विवेकानंद या योद्धा संन्यासाने सनातन धर्माची धर्मध्वजा उंच उभारली होती, जो समस्त जगात विश्व बंधुत्व दिवस किंवा दिग्विजय दिवस म्हणून सर्वत्र साजरा होत असतो. कठोपनिषदातील उत्तिष्ठ जाग्रतः प्राप्यवरांनी बोधतः हे सूत्र जीवनाचा मूलमंत्र म्हणून देणारे स्वामी विवेकानंद. मानवाने कसे जगावे याबाबत स्वामीजींनी काही विचार मांडले होते. ते नक्की कशा स्वरूपाचे होते ते समजून घेण्यासाठी रामकृष्ण संघ बेलूर मठाचे वरिष्ठ संन्यासी पूज्य स्वामी पितांबरानंद यांना जगावे कसे हे स्वामी विवेकानंदांनी शिकवावे या विषयावरील 5वे व्याख्यान पुष्प गुंफण्यासाठी सविनय आमंत्रित करते. ओम परतत्वे सदा लीनो रामकृष्ण समाज्ञया यो धर्मस्थापनरतो वीरेशं तं नमाम्यहम. वीरेशं तं नमाम्यहम म्हणजे आपल्याला स्वामी विवेकानंद माहिती आहे आणि नरेंद्रनाथ हे माहिती आहे, पण त्यांचं खरं मूळ नाव वीरेश्वर आहे. वीरेश किंवा वीरेश्वर म्हणजे काशीला विश्वनाथ आहे ना, काशीला शिवाची पुष्कळ देऊळ आहेत. एक देऊळ आहे वीरेश्वराचं देऊळ. आणि त्यांच्या आईनी, त्यांची कोणी एक नातेवाईक आत्या किंवा कोणीतरी काशीला होती, तिला सांगितलं होतं की तू त्यांची आराधना कर, माझ्यातर्फे पूजा कर. आणि त्यांच्या आईनी बरेच महिने म्हणजे अगदी कडक ब्रह्मचर्यासारखं व्रत धारण केलं होतं. माझ्या अंगी वीरेश्वराच्या प्रसादाने मुलगा व्हावा. आणि मुलगा झाला त्यावेळी त्याचं नाव वीरेश्वर ठेवण्यात आलं. शाळेत घातला त्यावेळी नरेंद्रनाथ झाला. आणि पुढे संन्यासी झाला. संन्यासी झाल्यावर नावच नव्हतं त्यांना, खूप नावं बदलून घेतली त्यांनी.
सच्चिदानंद, विविधीशानंद. मग शेवटून खेत्रीच्या राजांनी त्यांना म्हटलं की स्वामी तुम्ही अमेरिकेला जाणार, मग काहीतरी फिक्स नाव पाहिजे तुम्हाला. त्यांनी स्वामीजींना हे नाव सुचवलं किंवा त्यांनी दिलं असं म्हणू शकतो. हा नावाचा इतिहास झाला. आता 11 सप्टेंबरचा उल्लेख आत्ता केला गेला. मला एक गोष्ट त्यातली सांगायची आहे. म्हणजे स्वामीजींना तयारी करायला वेळच मिळाला नव्हता. आदल्या दिवशी तर शिकागोला पोचले ते, आणि पहिल्या दिवशी काय होतं म्हणजे त्यांच्या स्वागत जे करण्यात आलं सगळ्या डेलिगेट्सचं, त्यांनी त्याला थँक्स द्यायची. आणि थँक्स देताना तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या संप्रदायाचे आले याची माहिती द्यायची. एवढं 5 मिनटंच बोलायचं. आता स्वामीजींची तर काहीच तयारी नव्हती आणि 7,000 लोक समोर बसलेले आणि व्यासपीठावर 100-200 मंडळ. मग सकाळी त्यांचं नाव आलं की ते म्हणायचे मग बोलीन. मग दुपारचं सेशन सुरू झालं. मग त्यांच्या जवळ जे बसले होते फ्रान्समधले ते म्हणाले स्वामी केव्हा तरी तर बोलावंच लागणार आहे ना, आता उठा. मग ते उठले आणि ते म्हणतात त्यांच्या भाषेत, गुरुचं स्मरण केलं, सरस्वतीला वंदन केलं आणि तोंड उघडलं. म्हणजे आपण म्हणतो स्वामी विवेकानंदांकडे व्याख्यान दिलं, पण त्यांची भूमिका ही अशी, गुरुला स्मरण केलं म्हणजे काय झालं, ज्ञान सगळं गुरुकडून आलेलं आहे. आणि सरस्वतीला वंदन केलं म्हणजे त्याला भाषा मिळाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं. मी फक्त काय केलं तर तोंड उघडलं. म्हणजे याचा, आणि मग काय झालं, पहिले 5 शब्द जे बोलले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, तेवढ्यानी ते 7,000 लोक एवढे भारावून गेले की उभ्या राहून सगळ्यांनी टाळ्या, म्हणजे 2 मिनटं त्यांना थांबावं लागलं तिथे, इतक्या टाळ्या झाल्या. मग त्यांनी 5 मिनटात आपलं व्याख्यान सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या अमेरिकेतल्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांचा फोटो, आणि हाच पार्लमेंटचा सर्वश्रेष्ठ वक्ता आहे, याला देवानीच अधिकार दिला आहे बोलण्याचा. सूर्याला जर कोणी म्हणावं की तुला चमकण्याचा अधिकार काय, तसं याला ऐकून आम्हाला वाटतं. असे सगळे उद्गार झाले. तर मग म्हणजे मुद्दाम मी उल्लेख एवढ्यासाठी केला की त्यांचं ज्ञान सगळं गुरुकडून आलं. आणि म्हणून त्यांचे गुरु भगवान श्रीरामकृष्ण देव यांच्याकडूनच त्यांना सगळं ज्ञान मिळालेलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता प्रश्न येतो आजच्या विषयाचा. काय विचार म्हणजे विषय जरा आडनिडं दिसतोय ना. जगावे कसे हे विवेकानंदांकडून शिकावे नाही, विवेकानंदांनी शिकवावे. मग याला आता 2 तट पडतील बरं. म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की संन्यासी हा विश्वगुरू असतो, त्यांनी जगाला शिकवायचं असतं. मग विश्वगुरू म्हणजे काय असतं? आजकाल खूप लोकांना डिग्री देतात आपल्या संप्रदायाच्या गुरूंना विश्वगुरू. विश्वगुरू म्हणजे सगळ्या विश्वाला एकच शिकवण देणं नव्हे, त्याला विश्वगुरू आम्ही म्हणणार नाही. विश्वामध्ये माणसं किती? अनंत. माणसांची मनं किती? अनंत. आणि त्या प्रत्येक मनाला खाद्य मिळेल असं जो सांगेल त्याचं नाव विश्वगुरू. आपलं मत कोणावर लादावं आपलं मतच नाही. मत काय? कॉमन. सांगू, स्वामी विवेकानंद म्हणतात, ईच सोल इज पोटेन्शियली डिवाईन. म्हणजे मराठीत असं म्हणतो आपण, प्रत्येक जीव अव्यक्त ब्रह्म आहे. त्या लोकांना हे ब्रह्म मोठं त्रासदायक वाटतं. काय आहे मग डिवाईन आहे ना, म्हणजे ईश्वर अशी आपली काही कल्पना आहे ना, देव अशी काही कल्पना आहे ना. मग पोटेन्शियली म्हणजे अव्यक्त. आज दिसतोय तो माणूस खरा माणूस नाही. त्याच्या आत जर शिरलं
प्रत्येकाच्या आत जर शिरलं तर देवच दिसेल तिथे. म्हणजे काय, अमुक देव तमुक देव नाही बरं, म्हणून ब्रह्म म्हणतो आपण. पोटेन्शियली डिव्हाइन म्हणजे काय, दुसऱ्या भाषेत बोलू आपण की माणूस हा शांत दिसतो ना, पण त्याच्या आत जे आहे ते अनंत आहे मात्र. आता असं जर सत्य असेल म्हणजे आहे, तर मग त्याची आपोआप कॉरोलरी काय निघते, निष्कर्ष. मग जीवनाचं ध्येय काय होईल. अहो ते लपलेलं ब्रह्मत्व प्रकट करा ना जीवनात, हे आपोआप निघतं की नाही. आपण बाहेर एक लिमिटेड माणूस दिसतो आणि मग असेच जर जगत राहिलो तर जीवन गेलं आपलं, बेकार गेलं, व्यर्थ गेलं. आपल्या आत जर अनंत शक्ती आहे, अनंत ज्ञान आहे, देवच आपलं स्वरूप आहे, मग ते जीवनात दिसू द्या ना. म्हणून दुसरं वाक्य स्वामीजींचं, दी गोल इज टू मॅनिफेस्ट दिस डिव्हिनिटी विदिन बाय कंट्रोलिंग नेचर एक्सटर्नल अँड इंटरनल. म्हणजे नेचर एक्सटर्नल म्हणजे ते नेचर आहेच, पण एक्सटर्नल नेचर म्हणजे आपल्या शारीरिक सवयी ह्या उलट्या चालल्या आहेत, आणि इंटरनल म्हणजे मानसिक सवयी. म्हणजे जन्मोजन्म आपल्याला ह्याची कल्पना नाही की आपल्या दिव्यत्व आहे. मग अशा चुकीच्या आधारावर आपल्या सगळ्या सवयी झालेल्या आहेत. त्यांना कंट्रोल करा. आणि मग कसं करा, म्हणजे केलं पाहिजे बरं, ऐकायचं नाही. म्हणून डू दिस आयदर बाय वर्क ऑर वर्शिप ऑर सायकिक कंट्रोल ऑर फिलॉसॉफी. मग ऑर म्हणजे काय, बाय वन ऑर मोर ऑर ऑल ऑफ दीज अँड बी फ्री. म्हणजे केवढं त्यांनी आपल्याला व्यापक ज्ञान दिलं आहे. हे 4 पंथ सांगितले, आणि 4पैकी कोणताही एक, एकाहून अधिक किंवा सर्वच. म्हणजे माणसाच्या मनामध्ये विचारशक्ती असते, माणसाच्या मनामध्ये भावनाशक्ती असते, माणसाच्या मनामध्ये कर्मशक्ती असते, आणि माणसाच्या मनामध्ये स्वतःचा निग्रह करण्याची शक्तीसुद्धा असते. मग ह्यांना हे चुकीचं चालू आहे, सरळ करून घ्या, आणि ह्यांच्याच मदतीने आपल्यातलं दिव्यत्व प्रकट करा, म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल. मग ते काय म्हणतात, चौथा जो मुद्दा आहे ना, त्याच्यात 2 वाक्य आहे. पहिलं वाक्य आहे, धिस इज दी होल ऑफ रिलिजन. धर्माचं हे सर्वस्व आहे. मी धर्मशब्द आजकाल अगदी चुकीच्या अर्थाने वापरला जात आहे. धर्म आणि अध्यात्म असं वेगळं करून धर्मावर टीका केली जाते. पण स्वामी विवेकानंद म्हणतात, अध्यात्मच माणसाचा धर्म होय. हे जे कर्मकांड म्हणू आपण, बाहेरचं काहीतरी, हे धर्म नाही. मी एक गंमत करून सांगतो. कलियुग आहे ना, शब्दांचे उलटे अर्थ झालेले. फंडामेंटलिझम म्हणून शब्द खूप प्रचारात आलेला आहे. ज्याचं धर्माच्या फंडामेंटलशी काहीही संबंध नाही, त्याला पण फंडामेंटल म्हणतो. म्हणजे बाहेरचं रूप धरून ठेवलं कोणी, त्याला म्हणतो आपण फंडामेंटलिस्ट. आता स्वामी म्हणतात, हाय धर्माचं सर्वस्व आहे. मग आपण ज्याला धर्म म्हणतो ह्याची किंमत नाही का. स्वामीजींचा कोणताही विचार कधीही निगेटिव्ह नव्हता आणि होऊ शकत नव्हता. पॉझिटिव्ह आजकाल आपण खूप वापरतो, पण पॉझिटिव्हचे मूर्तिमंत गोळा हे स्वामी विवेकानंद आहे. मग ते म्हणतात की अनुष्ठानं, धर्मग्रंथ, मंदिरं, क्रियाकलाप ह्या सगळ्या दुय्यम तपशिलाच्या बाबी होत. या त्यांचं स्थान, धर्म ज्याला आपण म्हणतो त्याचं. आता हे स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले. शिकागोचं ते 5 मिनिटाचं व्याख्यान झालं. त्यानंतर 19 सप्टेंबरला हिंदू धर्म या नावाने, हिंदू धर्मातल्या काही कल्पना या नावाने त्यांनी प्रबंध वाचला. आणि तो किंवा त्याच्या आधी म्हणजे त्यांचं भाषण इतकं अधिक लोकप्रिय झालं की इतर वक्ते बोरिंग बोलतात ते कोणी, मग लोक उठायला लागायचे. मग अध्यक्ष म्हणायचे शेवटून विवेकानंद बोलतील, मग लोक बसून राहायचे. आता
हे सगळं झालं. आता त्यांना ओळखलं कोणाआधी? मद्रासला. आणि मद्रासला शिष्य त्यांच्या भोवती गोळा झाले आणि ते म्हणाले की स्वामी विवेकानंद तुम्ही शिकागो धर्म परिषदेत जा. आणि स्वामीजींना मनातून दैवाचा आदेशही झाला की आपण जावं. एक गोष्ट आणखीन थोडी सांगतो मी. तरी स्वामीजींना वाटत होतं आपलीच इच्छा आहे म्हणून आपल्याला असं वाटतं. मग श्रीरामकृष्णांच्या सहधर्मिणी शारदा देवी त्यावेळी कलकत्त्याला होत्या आणि स्वामीजींनी त्यांना पत्र लिहिलं, आई मला असं वाटतंय तर जाऊ का? आणि त्यांना दर्शन झालं. श्रीरामकृष्ण समुद्रावरून चालत जात आहे आणि नरेंद्रला बोलत आहे तू माझ्या मागे ये. त्यांनी लिहिलं की अरे जरूर जा, तुला ते काम करायचं आहे. मग ते म्हणतात आता पक्क झालं, आता चाललो. ही त्यांची भूमिका आहे बरं. आता माझ्या हाती आहे स्वामी विवेकानंद ग्रंथावलीचा एक खंड आहे. म्हणजे ह्या 10 खंडात नागपूर मठात केलेलं आहे मराठीमध्ये. आणि याच्यामध्ये 3 मार्च 1894 मद्रासला त्यांचे एक भक्त आहेत सिंगरा वेलू मुदलियार. आणि स्वामीजी त्यांना प्रेमाने तट्टीने किडी म्हणायची. आणि त्यांनी पत्र लिहिलं आहे. आणि त्या पत्रामध्ये एक मथळाही आहे. आमचा असा विश्वास आहे की आमचा कोणाचा? श्रीरामकृष्णांच्या शिष्यांचा. म्हणजे एक प्रकारे हे पत्र रामकृष्ण मिशनचं ब्रीद वाक्य ठरेल. आता हे पहा, त्यांची उदार मतवाणी पहा. प्रिय किडी, विश्वासामुळे, म्हणजे किडीने काही पत्र लिहिलेलं त्याचं हे उत्तर आहे. विश्वासामुळे अद्भुत अंतर्दृष्टीचा लाभ होतो आणि केवळ त्यामुळे माणसाचे रक्षण होऊ शकते. येथपर्यंत मी तुमच्याशी सहमत आहे. परंतु त्याबरोबरच या विश्वासामुळे स्वमतांधता व कट्टरपणा निर्माण होऊन भावी उन्नतीचा मार्ग रोधला जाण्याची देखील भीती असते. म्हणजे विश्वासामधलं डेंजर. ज्ञानमार्ग फार चांगला, पण त्याचे अखेर शुष्क पांडित्यात पर्यवसान होण्याचा धोका असतो. दिसत आहे त्यांना. भक्ती ही महान व उदात्त असते, परंतु तिच्यामुळे निरर्थक भावनाशीलता उत्पन्न होऊन ती स्वतःच नष्ट होण्याची भीती असते. मग काय करायचं? सगळ्याच मार्गांमध्ये जर असं आहे तर या साऱ्यांचा समन्वयच आवश्यक आहे. समन्वयाचा अर्थ असा की एकमेकाशी न भांडता हे एकत्र राहिले पाहिजेत. दिसायला वेगवेगळे दिसतात हे, पण हे एकत्र राहिले पाहिजेत एकमेकाशी न भांडता. कसे राहतील एकमेकाशी न भांडता? की उद्देश त्यांचा एकच आहे, म्हणून मग एकमेकाशी भांडायचं नाही. श्रीरामकृष्णांचे जीवन म्हणजे या समन्वयाचा मूर्तिमंत आदर्श होय. पाहिलं आहे त्यांनी स्वतः. मूर्तिमंत आदर्श आहे समन्वयाचा. पण असे महापुरुष बोटावर मोजण्या इतकेच असतात असं याच्यात म्हटलं आहे बरं. म्हणजे अनुवादात इंग्रजीत आहे फ्यू अँड फार बिटवीन. म्हणजे खूप कालांतरानेच असा एखादा माणूस येत असतो, दररोज येत नाही. आणि फारच विरळ असतात, बोटावर मोजण्या इतके. म्हणजे मोजा भगवान श्रीकृष्ण, बुद्ध असे महापुरुष. ते खूप कालांतराने एखादा येतो ना. मग काय करायचं आपण? श्रीरामकृष्णांचे जीवन व उपदेश आदर्शवत मानून आपण प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकू. आता त्याच्यातून एक कल्पना आली त्यांची. आपल्यापैकी प्रत्येकजण व्यक्तिशः जरी हा आदर्श पूर्णता प्राप्त करू शकला नाही तरी आपल्यापैकी एक एक जण स्वतःच्या जीवनात त्याच्या एकेका पैलूचा विकास करू शकेल आणि एकमेकांना रिस्पेक्ट करू शकेल. म्हणजे मी भक्तिमार्गी समजा, मग जो कर्ममार्गी
त्याला मी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, त्याचा मी प्रशंसा केली पाहिजे की माझ्यामध्ये कर्मशीलता ह्याच्यामध्ये पहा, आणि कर्म करून तो देवाकडे चालला आहे. असं ज्ञानी असेल त्यांनी भक्ताविषयी, योगी असेल त्यांनी ज्ञानाविषयी, सगळ्यांनी एकमेकाविषयी एकेका पैलूचा विकास करू शकेल अशा रीतीने आपला एकांगीपणा नाहीसा होऊन सर्वांचं जीवन मिळून एक पूर्ण आदर्श जीवन तयार होईल. ही त्यांची रामकृष्ण मिशनची कल्पना. आता रामकृष्ण मिशन म्हटलं म्हणजे फक्त संन्यासी नाही हे लक्षात ठेवा. रामकृष्ण संघ म्हणतो आपण, आणि हा संघ म्हणजे कुठला असा पॉलिटिकल ग्रुप किंवा कोणता ग्रुप नाही. संघ म्हणजे हे जे स्वामी विवेकानंदांनी म्हटलं, श्रीरामकृष्णांना आदर्श मानून चालणारे लोक, याचं नाव श्रीरामकृष्ण संघ. मग तो संन्यासी असो का ग्रस्त असो, कोणीही असो. स्वामीजींनी पुढे म्हटलं आहे फार सुंदर. म्हणजे एक दोन मला प्रश्नही पडतात. संन्यासी जगद्गुरू म्हटला मी, आणि जगद्गुरूची व्याख्याही केली, पण याला आपण काय म्हणू, पूर्वपक्ष मला खूप दिसतात. अहो हे पडले संन्यासी, आणि शिकवणार कोणाला हे? म्हणजे जगात 99.999 इतके लोक तर गृहस्थच आहेत ना, आणि त्यांना स्वामी विवेकानंदांनी शिकवावे. हे एक विरोध आभास दिसतो. आणखीन एक, अहो संन्यासाला तर जीवनाचा पूर्ण अनुभवच नसतो, तो काय सांगणार मला? महाराष्ट्रात नाव घेऊ, मोठी व्यक्ती महादेव गोविंद रानडे यांनी एक सोशल कॉन्फरन्समध्ये व्याख्यान दिलं होतं, आणि त्यांनी म्हटलं होतं की संन्यासाला जीवनाचा काय अनुभव असतो. त्याला स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं आहे, हो, चोरीचा अनुभव नसतो, लांबपट्ट्याचा अनुभव नसतो. मग हे सगळे पाहिजेत का तुम्हाला? म्हणून हे एक पूर्वपक्ष आहे. पण आणखीन म्हणजे एक म्हटलं ना, ते संन्यासी गृहस्थाला काय शिकवणार? आता याला श्रीरामकृष्णांनी उत्तर दिले, फार सुंदर उदाहरण दिले. ते आपण बुद्धिबळ खेळतो किंवा सोंगट्या त्या काळात खूप खेळायचे लोक. आता सोंगट्या खेळात जे मग्न झालेले आहेत त्यांना फक्त आपलेच विचार दिसतात, पुष्कळशा चुका होतात. पण बघत बसलेले जे लोक बघे, त्यांना जर त्याच्यात निष्णात असतील तर त्यांना सुचतं, अरे पुढची चाल अशी चाल. हे श्रीरामकृष्णांनी उदाहरण दिले. पहा, म्हणजे त्यात मग्न न झालेले, शेजारी बसून पाहणारे आणि निष्णात आहेत ते बरोबर चाल शिकवू शकतात. म्हणून संन्यासांनी शिकवायचं असतं गृहस्थाला. गृहस्थ आपापल्या संसारात खूप निमग्न झालेला असतो, मग त्याला आपली पुढची चालच कळत नाही. आपलं चुकतं आणि मग पस्ताव होतं. पण आपलं चुकू नये म्हणून संन्याशांनी शिकवायचं असतं. मी आणखीन एक दोन पूर्वपक्ष उभे करतो. अहो, ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी होते. मग आम्ही हिंदू नाही, मग आम्हाला ते काय शिकवतील? हा एक प्रतिपक्ष. आता हिंदू हे नावच नव्हतं बरं आपल्या धर्माला. वैदिक धर्म हे शंकराचार्यांनी नाव दिलं होतं, त्याच्या आधी तेही नव्हतं. त्याच्या आधी काय, आम्ही गणपत्य, आम्ही सौर, आम्ही अमुक अमुक तमुक असे होते वेगवेगळे. शंकराचार्यांनी दाखवलं की वेदामध्ये तुमचा गणपती आहे, वेदामध्ये सूर्याची उपासना आहे. म्हणजे मी एक उदाहरण म्हणून सांगतो. मी अरुणाचलमध्ये बरेच दिवस होतो. तिथले लोक म्हणतात आम्ही हिंदू नाही, आम्ही सूर्याचे उपासक किंवा चंद्राचे उपासक. याचं कारण एकच की शंकराचार्य तिथे गेले नव्हते. त्यांनी दाखवलं असतं, अरे तुमची सूर्याची उपासना, चंद्राची उपासना तर वेदात आहेच. असं त्यांनी वैदिक धर्म हे नाव काढलं एकीकरणासाठी. आणि पुढचं काम लोकमान्य टिळक म्हणतात, ह्याच्या पुढचं काम विवेकानंदांनी केलं. अरे गणपत्य सौर कोणी असो, अरे तुम्ही मुसलमान आहात की बौद्ध आहात की जैन आहात की ख्रिश्चन असा,
तुम्ही जर धार्मिक असाल, स्वतःतलं दिव्यत्व प्रकट करून घेण्याची तुमची स्पृहा जर असेल, तर तुम्ही एकाच धर्माचे झाले. ही धर्माची व्याख्या सांगितली मगाशी. हा स्वामी विवेकानंदांचा हिंदू धर्म आहे. म्हणजे दुसरा एक पूर्वपक्ष याच्यातून असाही निघतो, काय अहो ते तर धार्मिक होते ना, ईश्वराला मानणारे. मग आजकाल तर ईश्वराला न मानणारे हजारो असतात. मग त्यांनी जगायचं नाही का? मग जगायचं कसं आहे? स्वामी विवेकानंद कसे शिकवतील? धार्मिक माणूस. आजकाल मी अशी म्हटलं ना की धर्म आणि अध्यात्माची दुफळी करण्यात आली. पण स्वामी विवेकानंदांचा धर्म मगाशी सांगितलं मी. म्हणून आता मी ह्याच्यात वाचतो बरं. स्वामी म्हणतात ते त्याला, एकाच्या जीवनात असलेला अभाव जणू काही दुसऱ्याच्या जीवनाच्या द्वारे पूर्ण होऊन जाईल आणि अशा प्रकारे एक परिपूर्ण जीवनादर्श अभिव्यक्त होईल. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात जरी हा समन्वयाचा भाव प्रकट झाला नाही तरी अनेक व्यक्ती मिळून तो प्रकट होईल. हे रामकृष्ण संघ झाला आणि अशाने इतर सर्व धर्ममतांपेक्षा आणि संप्रदायांपेक्षा अधिक उच्च पायरी गाठल्यासारखे होईल. वैयक्तिक आता मतं वैयक्तिक वा सामाजिक जीवनात धर्म परिणामकारक व्हावा, धर्म म्हणजे अध्यात्मच असे वाटत असेल तर त्यासाठी प्रचंड उत्साहाची आवश्यकता असते. उत्साह. आणि हा उत्साह कसा येतो? पण त्यामुळे संकुचित संप्रदाय निर्माण होणार नाहीत याची आपण आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे. म्हणजे उत्साह येतो, संकुचित मताचा उत्साह खूप जास्त. म्हणजे उदाहरण घ्यायचं तर निर्णय करत आहे. हा इस्कॉन संप्रदाय सगळ्या जगात इतका भराट्याने पुढे गेला कारण संकुचित मत आहे. आमचा कृष्णच देव, बाकी कोणी देव नाही. आणि त्याच्याहून पुढे जायचं तर मुसलमान धर्म यांचं आमचं मत ते मत, तुमचं मत नाही, आम्ही तुम्हाला ठार करू. मग हा जगात मला वाटतं 1/3 पसरलेला आहे. पण यांनी संकुचितपणा निर्माण झाला ना, असा व्हायला नको. पण उत्साह पाहिजे. मग काय करायचं? यासाठी आपण जणू एक असांप्रदायिक संप्रदाय, असांप्रदायिक म्हणजे असं संकुचित मत नाही. संप्रदाय शब्दाचा अर्थ काय? संप्रदाय, गुरुनी शिष्याला ज्ञान देणं, याचं नाव संप्रदाय. मग असं हे गुरु शिष्य परंपरा चालायची, पण संकुचित मत व्हायचं नाही असा तयार झाला पाहिजे. त्यामध्ये संप्रदायाचे सारे फायदे राहतीलच आणि त्याचबरोबर त्यात सार्वजनीन धर्माचा, विश्वधर्माचा उदार व्यापक भाव देखील राहील. आता आपण पुढे वाचतो. भगवंताचा सर्वत्र वास जरी असला तरी केवळ मानव चरित्राच्या द्वारेच आपल्याला त्याचे ज्ञान होते. श्रीरामकृष्णांच्या चारित्र्याएवढे उन्नत पूर्ण चारित्र्य कोणत्याही काळी प्रकट झाले नाही. ते असं म्हणत नाही की होणार नाही म्हटलं असं संकुचितपणा झाला असतं. पण फॅक्ट त्यांना दिसते की आजपर्यंत असं झालेलं नाही. म्हणून मी आजकाल वचनामृत आहे ना श्रीरामकृष्णांचं, त्याचे ऑनलाईन क्लास करतो. मग की कोणीही माणूस आहे ना, तू हे नाही मान, बरं हे मानतो ना, हे तू असं मानतो ना, मग चल पुढे देवाकडे नेतो तुला. म्हणजे जगातला कोणताही व्यक्ती त्यांना त्याज्य वाटतच नाही. जसं तुझं मन तसं मी तुला देवाकडे नेईन, अशी वचनामृतातली प्रत्येक ओळ आपल्याला दिसते. म्हणून ते म्हणतात श्रीरामकृष्णांच्या चारित्र्याएवढे उन्नत पूर्ण चारित्र्य कोणत्याही काळी प्रकट झाले नाही. म्हणून त्यांनाच केंद्र मानून आपण साऱ्यांनी संघटित झालं पाहिजे. म्हणून श्रीरामकृष्ण हे नाव दिलं. आणि त्याबरोबरच त्यांच्याविषयी हे महत्त्वाचे बरं, कुणाचा कोणताही मनोभाव असावा त्यास आपण हरकत घेता कामा नये. कोणी त्यांना परमेश्वर मानो की परित्राता मानो, आचार्य मानो की आदर्श पुरुष मानो की थोर पुरुष मानो, सर्वांच्या भावनेबद्दल आपण आदर बाळगला पाहिजे. म्हणजे आदर्श आहेत ते. आता तुम्ही बाकी काही माना, कोणाला कंपेल करीत नाही आहेत.
आम्ही सामाजिक समतेचा व विषमतेचा कशाचाच प्रचार करीत नाही. सामाजिक आध्यात्मिक बाबतीत सर्वांना समान अधिकार असावा, सर्वांनाच पूर्ण विचार स्वातंत्र्य व आचार स्वातंत्र्य असावे असे आमचे ठाम मत आहे. सामाजिक बाबतीत आम्हाला काहीही बोलावायचं नाही. समाज स्वतःचे स्वतःच पाहून घेतो. आम्ही कोणत्याही मताच्या माणसाचा त्याग करीत नाही. एखादी व्यक्ती ईश्वरवादी असो की परिणामवादी असो, सांख्य, की अद्वैतवादी असो की अनेकेश्वरवादी असो, ती अज्ञेयवादी असो की नास्तिक असो, तिचा आम्ही केव्हाही अवेअर करीत नाही. शिष्य होण्यासाठी केवळ एकच अट आहे आणि ती म्हणजे स्वतःचे चारित्र्य असे घडविले पाहिजे की ते जसे सखोल तसेच व्यापक असले पाहिजे. त्यांनी म्हटलं आहे समुद्राप्रमाणे सखोल आणि आकाशाप्रमाणे व्यापक. चारित्र्य घडवण्यासाठी आम्ही एखाद्या विशिष्ट नीतिप्रणालीचा आग्रह धरीत नाही. म्हणजे नीतिप्रणालीवरून पुन्हा संप्रदाय होतात. तसेच खाण्यापिण्या वागण्यासंबंधी देखील आम्ही सगळ्यांनाच काही ठराविक नियमानुसार चालण्यास सांगत नाही. फ्रीडम. फक्त या सर्व बाबतीत आपल्याकडून दुसऱ्याचे अनिष्ट होणार नाही एवढी खबरदारी घेतली पाहिजे. ज्यामुळे पतन होते व उन्नतीच्या मार्गात विघ्न येते तो अधर्म होय. ही अधर्माची व्याख्या. ते पाप होय आणि ज्यामुळे मनुष्य उन्नत होतो, पूर्णत्वाच्या आणि समन्वयाच्या आदर्शाच्या अधिकाधिक जवळ जातो, तो धर्म होय, ते पुण्य होय. स्वतःला कोणता मार्ग उपयुक्त आहे हे जाणून तो मार्ग निवडण्याचे व त्या मार्गाने अनुसरण करण्याचे स्वातंत्र्य आम्ही सर्वांना देतो. उदाहरणार्थ, आता हे महत्त्वाचं सांगते बरं. आजकाल एक विचित्र वाद काही दिवसांपूर्वीच कोणी सुरू केला आहे. इस्कॉनवाल्यांनीच, वैष्णवांनी, की श्रीरामकृष्ण मासोळी खात होते, स्वामी विवेकानंद मांस खात होते, मग हे कसले धार्मिक? याला उत्तर पहा. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीची उन्नती मांसाहाराने अधिक सहज रीतीने होऊ शकते, तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची फलाहाराने. ज्याचा जो स्वतःचा असा विशिष्ट भाव असेल त्याचे त्याला अनुसरण करू द्या, पण त्याला दुसऱ्यांच्या वागणुकीवर टीका करण्याचा अधिकार नाही. कारण तो जसे करीत असेल तसेच जर दुसरी व्यक्ती करू लागेल तर त्यामुळे तिचे अनिष्ट होण्याचा संभव असतो. मी एक उदाहरण देऊ. म्हणजे वेदकालीन ऋषी, एक वेदामध्ये असा उल्लेख आहे की एक मोठे ऋषी दुसऱ्या आश्रमात आले. मग दोन शिष्य बोलतात ते, अरे आज फार मोठे पाहुणे आले ना, आज आपल्याकडचं कोवळं वासरू गेलं रे. आणखीन काय हवं तुम्हाला? ऋषी पूर्णत्व पावलेले. आणखीन पुढे गेलं तर रामचंद्राची भक्ती करतो ना आपण. वाल्मिकी रामायणामध्ये इतका स्पष्ट उल्लेख आहे. सीते पहा, लक्ष्मणाने हे हरिण पूर्णच्या पूर्ण कसं रोस्ट केलं अग्नीवरती, किती गोड आहे पहा. असे प्रत्यक्ष उल्लेख आहेत. क्षत्रिय हा, म्हणजे पहिले तुम्ही ब्राह्मणाचं सांगितलं, ऋषींचं. क्षत्रिय हा आपल्या देशात नेहमीच मांसाहारी होता, कधी नव्हता. आणि हे काही धार्मिक नव्हते का? आम्ही देव म्हणून त्यांना पूजतो ना, आम्ही ते पूर्णत्व पावलेले ऋषी म्हणून त्यांना अनुसरण करतो ना. आता आणखी थोडं व्यापक व्हा आपण. म्हणजे हिंदू सोडून ख्रिस्ती धर्म, मुसलमान धर्म यामध्ये तर मांसाहार वर्जित नाही आहे ना. मग काय या धर्मात कोणी महापुरुष झालाच नाही, सगळे नरकात गेले. हे चुकीचं आहे. ज्याचा मनोभाव जसा आणि नॅचरल आहे कोणासाठी. अहो तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, काश्मीरमध्ये ब्राह्मण लोक काय म्हणतो आपण त्याला, बदकाची अंडी खातात. म्हणजे तिथे तेच खाद्य उपलब्ध असेल तर काय करायचं ते, भाज्या कुठून आणायच्या थंडीमध्ये. आणि आणखीन एक गंमत सांगतो. गोव्याला
काय नाव आहे त्यांचं? गौड सारस्वत ब्राह्मण. हे मासोळी रेग्युलरली खातात. मग इतर जे मराठी लोक ते त्यांना ब्राह्मण म्हणत म्हणे हे गौड सारस्वत आहे, मासोळी खातात म्हणून. पण गोव्याला जे वातावरण आहे तिथे भाजी पिकण्यापेक्षा मासोळीच पिकते जास्त. म्हणजे ज्याला जे नॅचरल असेल त्यांनी ते खावं. आता आजची गोष्ट सांगू, म्हणजे आपण ज्याला ब्राह्मण म्हणतो ना, हे विदेशाची नक्कल करून मांस खायला लागले. काल परवाच आलं आहे पेपरमध्ये, म्हणे तेंडुलकर आले ना सचिन, ते म्हणतात मटण पाहिजे. कपिल देव आले म्हणतात मटण पाहिजे. म्हणजे असं हे त्या खेळणाऱ्यांबरोबर राहून म्हणा किंवा कसंही म्हणा. आणि सचिन तेंडुलकरला मासोळीचं अत्यंत प्रिय, कारण तो गोव्याकडचा आहे तेंडुल हे, म्हणून असो. म्हणजे हे फोल आहे अगदी. तुमच्या नागपूरला एक डॉक्टर विजया म्हणून डॉक्टर आहेत, आणि मी हे स्वामी विवेकानंदांचं किंवा श्रीरामकृष्णांचं ज्या दिवशी समजावून सांगितलं की हे मांसाहार हा कुठेही वर्ज्य धरलेला नाही, त्यांनी मला फोन करून म्हटलं की तुम्ही माझे आज डोळे उघडले आणि मला इतकं काय म्हणतं हायसं वाटलं की अरे लोक याच्यावरून भांडण करतात. म्हणजे अशाने संतुष्ट झालेले लोक माझ्या नजरेत आहेत आज. आता असं कोणी म्हणत नाही की सगळ्यांनी मांस खावं की अमक्याने. आता आपण भगवान बुद्धांचं उदाहरण घेतो ना, बुद्धांचं उदाहरण सांगू. बुद्ध झाले म्हातारे, पोट सुरू झालेला, आणि त्यांच्या एका चांडाळ भक्तांनी त्यांना जेवायला बोलावलं. आणि या चांडाळ काय देणार? डुकराचं मांस. हे त्यांना माहीत होतं. मग त्यांचा जो मुख्य शिष्य होता ना आनंद, तो म्हणाला भगवान जाऊ नका, तुमचं पोट आधीच नाजूक झालेलं आहे. नाही रे, त्यांनी बोलवलं आहे, मी जाणार. आणि ते डुकराचं मांस खाल्लं, मग पोटशोड खूप वाढलं. त्यांनी मरण पावले नाहीत, कारण योगी ज्ञान झालेलं, समाधी झालेली, ते समाधीद्वारेच देह सोडला. पण हे कारण झालं त्याला निमित्त. त्यामुळे मग आपण कोणाला दोष द्यायचा? आता मी माझा अनुभव सांगतो बरं. म्हणजे आपल्या देशात बौद्ध लोक मांस खाणार नाहीत कदाचित, पण महाबोधी सोसायटी, सिलोनचे, तिबेटचे, मी त्यांच्या आश्रमात राहिलेलो आहे बुद्ध गयेला 3 दिवस. मला ते दूर बसवायचे आणि स्वतः सगळ्या प्रकारचे मांस खायचे. त्यामुळे हे फक्त आपल्या देशातलं खूळ आहे. असो, या विषयाचं मी थोडी दीर्घ चर्चा केली. याच कारणास्तव इतर सगळ्या जणांनी माझ्यासारखे वागावे असे म्हणणारा तर त्याला मुळीच अधिकार नाही. काही जणांना उन्नतीच्या मार्गात, आणखीन पुढची गोष्ट, संन्यासी का गृहस्थ, संन्यासी सांगतोय, काही जणांना उन्नतीच्या मार्गात सहधर्मिणीच्या द्वारे पुष्कळच मदत होत असेल. सहधर्मिणी म्हणजे पत्नी, त्याच्याबरोबर धर्म पाळणारी, तिचा खूप लाभ होत असेल तिचा, तर काही जणांची तिच्यामुळे निश्चितच हानी होण्यासारखी असेल. सगळ्यांचं मन तसं नसतं. त्याला बायको म्हटलं की तीट करायचं. पण पुष्कळांना तर बायको असली तर खूप मदत होते. श्रीरामकृष्णांच्या शिष्यामध्ये कितीतरी एकाहून एक थोर ग्रस्त आहेत. बलराम बसू म्हणजे त्यांचं सगळं घर ठाकूर म्हणायचे एका सुरात बांधलेलं आहे. म्हणजे मग बायको, मुलं सगळे एका सुरात बांधलेली. असे पुष्कळ त्यांचे भक्त होते. हे पाहून सगळं स्वामी विवेकानंद बोलतात ते. आता स्वामी विवेकानंदांचं मन तसं नाही म्हणून वेगळं. तर काही जणांची तिच्यामुळे निश्चितच हानी होण्यासारखी असेल, म्हणून तुझा मार्ग चुकीचा आहे असे विवाहित शिष्याला सांगण्याचा अधिकार एखाद्या अविवाहित व्यक्तीला मुळी देखील नाही. म्हणजे संन्यासी श्रेष्ठ असं नाही म्हणायचं, त्याचा जो मार्ग.
मग जबरदस्तीने त्याच्यावर स्वतःचा नीतिविषयक आदर्श लादण्याची गोष्ट तर दूरच. आता याला नाव दिलेलं आहे आमचा असा विश्वास आहे की. आमचा म्हणजे श्रीरामकृष्णांच्या शिष्यांचा किंवा रामकृष्ण मिशनचा. आता प्रत्येक परिच्छेदात ते म्हणतात आमचा असा विश्वास आहे की सारे जीव स्वरूपतः ब्रह्म होत. प्रत्येक जीव तर जणू काही अज्ञानरूपी मेघाने झाकलेल्या सूर्याप्रमाणे आहे. जीवाजीवामध्ये फरक असण्याचे कारण हेच की कुठे कुठे हे मेघाचे आवरण दाट असते तर कुठे कुठे ते विरळ असते. आमचा असा विश्वास आहे की जाणता म्हणा की अजाणता म्हणा सारे धर्म याच सत्याच्या अधिष्ठानावर उभे आहे की प्रत्येक जीवात आहे. जाणता म्हणा की अजाणता म्हणा हाच साऱ्या धर्मांचा पाया होय. आणि भौतिक मानसिक व आध्यात्मिक स्तरावर होणाऱ्या मानवी प्रगतीच्या संपूर्ण इतिहासाचे स्पष्टीकरण हेच आहे. तो एकच आत्मा या विभिन्न स्तरांमधून अभिव्यक्त होत आहे. आमचा असा विश्वास आहे की हेच वेदांचे सार होय, हेच वेदांचे रहस्य आहे. आमचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा याच भावाने म्हणजे तिला ईश्वर समजून विचार करायला हवा. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याचा विचार तो ईश्वर आहे हे समजूनच करायला हवा, कसाही बाहेरून दिसतो. आणि दुसऱ्याविषयी तिने कोणत्याही प्रकारे घृणा बाळगता कामा नये, दुसऱ्याची निंदा करता कामा नये किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करता कामा नये. आणि हे केवळ संन्यासासाठीचेच कर्तव्य आहे असे नव्हे तर समस्त स्त्री पुरुषांचेच हे कर्तव्य होय. आमचा असा विश्वास आहे की आत्म्याच्या ठायी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, स्त्री पुरुष हा भेद आपल्याकडे प्रचंड प्रमाणात करतात. आमचा असा विश्वास आहे की आत्म्याच्या ठायी लिंगभेद वा जातीभेद नाही, त्याच्या ठायी अपूर्णता देखील नाही. आमचा असा विश्वास आहे की समस्त वेद दर्शने पुराणे व तंत्रशास्त्रे यांमध्ये कुठेही म्हटले नाही की आत्म्याच्या ठिकाणी लिंगभेद पंथभेद वा जातीभेद आहे. म्हणून समाज सुधारणेशी धर्माचा काही संबंध नाही असे जे लोक म्हणतात त्यांच्याशी आम्ही सहमत आहोत. पण धर्माला सामाजिक कायदे बनवण्याचा वा जीवाजीवांमधील विषमतेवर भर देण्याचा देखील काहीही अधिकार नाही. धर्माने नाही ठरवायचं हे ब्राह्मण क्षत्रिय शूद्रांनी असं वागलं पाहिजे, त्यांचं असं वागलं पाहिजे असे म्हटल्यास या लोकांनी आमचे म्हणणे मानले पाहिजे. कारण काल्पनिक व भयंकर अशा विषमतेचा पूर्ण नाश करणे हेच धर्माचे अंतिम लक्ष्य होय. सगळे शेवटी देवच होणार सगळे. जर कोणी म्हणेल की या विषमतेमधूनच आम्ही अखेर समता व एकत्व यांप्रत जाऊन पोचू तर याला उत्तर हेच की ज्या धर्माची ग्वाही देऊन असे म्हटले जाते तोच धर्म पुन्हा पुन्हा आवर्जून सांगतो की चिखलाने कधी चिखल धुतला जात नसतो. अनीतिमान राहून माणूस कधी नीतिमान बनू शकेल काय? विषमतेतून समता प्राप्त करणे हे अनीतिमत्तेतून नीतिमत्ता प्राप्त करण्यासारखे. म्हणजे सुरुवातीपासूनच आपण समता वागली पाहिजे, देव आहे असंच वागलं पाहिजे. आता मी हे पूर्ण वाचत नाही पण मांसाचा एक उल्लेख आणखीन आलेला आहे. तुम्ही मांस खाऊ क्षत्रियांचा उल्लेख केला आहे. क्षत्रिय मांस खात असोत वा नसोत तेच हिंदू धर्मातील सर्व उदात्त व सुंदर गोष्टीचे निर्माते होत. उपनिषदांची रचना कोणी केली? राम कोण होते? कृष्ण कोण होते? बुद्ध कोण होते? जैनांचे तीर्थंकर कोण होते? जेव्हा जेव्हा क्षत्रियांनी धर्मोपदेश केला तेव्हा तेव्हा त्यांनी जातीभेद वा वर्णभेद न मानता धर्माच्या क्षेत्रात सर्वांना समान अधिकार दिला. ठीक आहे. आता मी आणखीन थोड्याशा गोष्टी सांगतो. म्हणजे दुसरं गोष्ट सांगायचं आहे मला की जगावे कसे आहे आपण पाहायचं ना असं. आता जगावे कसेली मूळ तत्वही आली सगळी, पण किती क्षेत्रात हे पुन्हा रामकृष्णांचीच महती आहे. बरं, रामकृष्णांना स्वामी विवेकानंदांनी एक नाव दिलेलं आहे आरतीमध्ये पुढे, सर्व विद्या सहाय. विद्या म्हणजे आपण कला म्हणतो ना, 14 विद्या 64 कला, सगळ्या प्रकारच्या कला, नाच गाणं भाषा कला, म्हणजे प्रत्येक बाबतीत श्रीरामकृष्णांनी दाखवलं आहे. आता नाच घ्या,
नाच आपल्याप्रमाणे सुरू कुठून झाला? शिवांच्या तांडवापासून. आणि नाच करणाऱ्याने देवाची मी आराधना करीत आहे, भरतनाट्यमध्ये सगळं शिकवलंही जातं. देवाची आराधना करीत आहे, देवाला रिझवीत आहे, असा जर भाव ठेवला तर तोच त्याच्या आध्यात्मिक उन्नतीचं कारण होतो. गाणं गाताना आपण पाहिल्या पुष्कळदा चरित्र खाली पडतं, पण ते खरं गाणं नव्हे. गाणं हे सगळ्यातच उदात्त शस्त्र आहे माणसाला देवाकडे जाण्याचं किंवा आतला दिव्यभाव प्रकट करण्याचं. भाषा कशी असावी, कला कशी असावी, हे एक पुस्तक आहे, उच्च जीवनाची साधना. आणि ह्याच्यामध्ये हे सगळं वर्णन आहे. एकाच गोष्टीविषयी स्वामीजींचं, म्हणजे कोणी विचारायचं की राजनीतीविषयी तुमचं काय मत आहे, त्यांनी वारंवार म्हणायचं की राजनीतीविषयी मला काय करायचं नाही. पण खूपच छेडलं एकाने, त्यावेळी ते म्हणाले की ईश्वर माना, सत्य माना, हीच मला राजनीती कळते, बाकी कळत नाही. तर असं हे आणखीन सांगतो की आजकाल एक गोष्ट आहे ना की आम्हाला शक्ती पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. ही 2 पुस्तकं छोटी छोटी, शक्तिदायी विचार स्वामी विवेकानंद म्हणतात. याच्यामध्ये म्हणजे ही नुसती वाचली तर अंगात असा उत्साह आणि बळ येतं की आपण वाटेल ते करू शकतो, असा हा भाव आहे. म्हणून मी आता सरते शेवटी 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. श्री रामकृष्ण वचनामृत हे पुस्तक जर तुम्ही वाचलं, पदोपदी दिसेल कोणत्याही रस्त्याने देवाकडे जाता येतं. आणि तुला हे येतं ना, तुला हे येतं ना, काय येत नाही ते विचारू नको, काय येतं ते सांग, त्यांनीच तू देवाकडे जाऊ शकशील, असं मार्गदर्शन. आणि गोड आहे प्रत्येक वाचनात. आणि दुसरं की मी हा व्हॉल्यूम आणला ना मुद्दाम, म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या, मी आता पुन्हा वाचतो आहे, 50 वर्षापूर्वी मी 10-15 वेळा वाचलेला आहे. हे ग्रंथावली संच ज्यावेळी निघाला ना, त्यावेळी आम्ही नागपूर आश्रमातले 3-4 जण मॅडसारखे 24 तास तेच काम करीत होतो. काही अनुवाद संन्याशांनी केले, काही अनुवाद बाहेरच्या प्रोफेसरांकडून करून घेतले, मग ते तपासायचे एक, त्याच्यातही मी होतो. आणि मग झाल्यावर कापाकापी झाली तर पुन्हा लिहून काढायचे, मग ते पुन्हा कम्पेअर करायचे. मग शिवतत्व स्वामीजी आमचे मुख्य संपादक होते, त्यांना वाचून दाखवायचे, त्यांना कुठे गैर वाटलं तर ते बदल असे. आणि मग प्रूफ पाहायचं. म्हणजे एकच ग्रंथ मी 10 वेळा वाचला. आणि आश्रमात आलो त्यावेळी स्वामीजी मला म्हणाले, माझे गुरुजी, की कंप्लीट वर्क्स ऑफ विवेकानंद जरूर वाच बरं. मग एकदा पहिल्या वॉल्यूमपासून शेवटपर्यंत, मग दुसऱ्यांदा 8व्या वॉल्यूमपासून पहिल्या वॉल्यूमपर्यंत. तर ह्यांनी जे बळ येत असतं, ह्याच्याहून पॉझिटिव्ह तुम्हाला जगात मिळणार नाही. जगावे कसे? स्वामी विवेकानंदांनी शिकवावे. कारण स्वामी विवेकानंद हे विश्वगुरू एवढ्यासाठी आहेत की प्रत्येक, हे पहा, जो ब्रह्मज्ञ होता ना, त्याला फक्त ब्रह्म कळत नाही, त्याला प्रत्येक माणसाचं मन आरपार कळतं. आणि म्हणून तो, आता मी पर्सनल उदाहरणच देऊ लागलो ना तर वेळ लागेल, तरी मी सांगतो. मी पहिल्यांदा जेव्हा नागपूरला आलो, ग्वालेर, तुम्ही ऐकलं असेल आता, माझ्या गुरूंनी पूज्यपाद स्वामी भास्करेश्वरानंद महाराज 48 वर्षे इथले अध्यक्ष होते. ते 1928 आश्रम सुरू झाला, 1976 ते समाधीद्वारा देह सोडला. त्यांनी मला खुर्चीवर बसवलं. स्वामी भाष्यानंद पुढे जे शिकागोला गेले ना, ते भिंतीपाशी उभे. आणि मला स्वामीजींनी, आपण ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतो ना, असे प्रश्न सुरू केले. म्हणजे एकाचं उत्तर देता येतं दुसरं, आणि प्रत्येक प्रश्न कम्पॅरेटिव्ह. आणि का, म्हणजे तुला भक्तिमार्ग जास्त आवडतो की कर्ममार्ग की ज्ञानमार्ग, आणि का, महाराष्ट्रातलं काय वाचलं आहे तू, ज्ञानेश्वर, तुकाराम, राम, यापैकी श्रेष्ठ कोण आणि का, असे प्रश्न विचारले. मला वाटलं की माझं पोट घुसळून
म्हणजे माझं मन घुसळून यांनी सर्व जाणून घेतलं आहे. असा असतो देवा जाणणारा माणूस, की त्यांनी रहस्य पूर्ण जाणलेलं असतं. संपवले मी हां. आणि प्रत्येक माणसाचं मन त्यांना आरपार दिसत असतं. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनीच शिकवावे म्हणत नाही आहे मी, म्हटलेलंही नाही आहे, पण स्वामी विवेकानंदांसारख्या विश्वगुरू संन्यासांनी, धार्मिक माणसांनी, हे धार्मिक असो अधार्मिक असो, आपण पाहिलं स्वामी म्हणतात नास्तिक असला तरी आम्हाला काही हरकत नाही, फक्त त्यांनी स्वतःचं जीवन हे आदर्श समन्वयात्मक केलं पाहिजे आणि दुसऱ्याचं नुकसान नाही केलं पाहिजे, दुसऱ्याकडे ईश्वर म्हणूनच पाहिलं पाहिजे. हे जर आपण एक कवडीभर जरी अंमलात आणलं तर जग बदलून जाईल, की प्रत्येकाकडे आपण द्वेष, ईर्ष्या, अमत्सर, जातीभेद असं पाहायचंच नाही. आपण पाहायचं की ह्याच्या आत देव आहे आणि आपण जर तसे वागलो, तुझ्यात देव आहे, तुझ्यात देव आहे, तर त्यातला देव प्रकट होईल आणि आपल्यातलाही देव प्रकट होण्याला मदत होईल. स्वामीजींनी असंही म्हटलं आहे, हे खूप महत्त्वाचे विचार आहेत कर्मयोगामध्ये, की दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करणे हाच माणसाच्या आनंदाचा एकमात्र उपाय आहे. मी सुख मिळवीन दुःख मिळतं म्हणते. मग दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न जर कोणी केला, हा स्वतः आनंदी होण्याचा बेस्ट उपाय आहे, स्वामी विवेकानंद म्हणतात. इतकंच नव्हे तर ते म्हणतात की अनसेल्फिशनेस, निस्वार्थता इज मोर पेईंग इवन फ्रॉम हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे शरीर आपलं सबळ राहावं, नीट चांगलं राहावं, यासाठी सुद्धा निस्वार्थता आवश्यक आहे. मग प्रश्न पडतो आहे कसं? एक नवीन रोग ऐकला की नाही तुम्ही? नवीन म्हणजे आता जुनं झालं तर डिप्रेशन हा नवीन रोग आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन पर्सिक्युशन मानिया, म्हणजे हा माझ्या मागे लागला आहे, ती माझ्या मागे लागली आहे. अरे कोणी कोणाच्या मागे लागला नाही, फुरसत आहे का त्याला? पण असा एक रोग आहे आणि म्हणून आपली दृष्टीच बदलायला पाहिजे. मग आपलं हेल्थही सुधरेल. ह्या फालतू रोगांनी आपण ग्रस्त झालेले आहोत. मग हे सगळं झटकून टाकायचं असेल, माणूस म्हणून आपल्याला जगाय. आता ह्याच्यातल्या पुष्कळशा गोष्टी मी उद्या सांगेन. उद्या LITमध्ये 3 वाजता व्याख्यान आहे आणि तिथे विषय आहे विद्यार्थ्यांसाठी विवेकानंद. माझ्या मनात आता पुष्कळशा गोष्टी येत आहेत स्वामीजींच्या जीवनातल्या लहानपणच्या, तर त्या मी सगळ्या उद्या सांगेन तिथे, कारण आपण आता किती वेळ बोलायचं. ठीक आहे, पुरे करू. ओम परतत्वे सदा लीनो रामकृष्ण समाज्ञया यो धर्म स्थापनरतो वीरेशं तं नमाम्यहम्. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. पाणी काही पुढे लागलं नाही, मला पहिलाच गोट प्यायलं होतं. माणसाच्या मनात ज्ञानशक्ती, विचारशक्ती, कर्मशक्ती असते. यांच्या संयोगाने मानव अध्यात्म प्राप्त करू शकतो. स्वामी विवेकानंदांनी आपल्या पत्रांमधून एक विश्वास व्यक्त केला होता की या विश्वाला करुणा आणि ज्ञानाची नितांत गरज आहे आणि बुद्धाची करुणा आणि आद्य शंकराचार्यांची तल्लख बुद्धी हीच ही गरज पूर्ण करू शकते, असा ठाम विश्वास त्यांना होता. स्वतःचे चारित्र्य समुद्राप्रमाणे सखोल आणि आकाशाप्रमाणे व्यापक असायला हवे, यातूनच मानवाच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. शाकाहार, मांसाहार, संन्यासी, गृहस्थ, काल्पनिक विषमता, स्त्री पुरुष भेदाभेद इत्यादी विषयांवर स्वामीजींची शिकवण आपण आपल्या बोधवचनांमधून दिली आम्हाला. यासाठी आम्ही मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर संजय दुधे यांना अध्यक्षीय मनोगतासाठी आमंत्रित करते. आजच्या या व्याख्यानमालेमध्ये व्यासपीठावर उपस्थित माननीय पूज्यपाद स्वामी पीतांबर
पितांबरानंद, राजसंत तुकडोजी महाराज अध्यासनाच्या अध्यासन प्रमुख डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे, उपस्थित सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक, मान्यवर बंधू आणि भगिनींनो, जगावे कसे हे स्वामी विवेकानंदांनी शिकवावे यावर विस्तृत असे विवेचन स्वामी पितांबरानंद यांनी केलेले आहे. आणि स्वामी विवेकानंद याचा माहितीपट, त्यांचे विचार आपल्यासमोर उलगडून दाखविले आहे. मी त्यांचं संभाषण हे एकदम बारीक ऐकत होतो आणि त्यांच्या या सर्व 45 मिनिटाच्या भाषणामधून मला असं आठवलं की स्वामी विवेकानंद फक्त 39 वर्ष जगले. किती? 39 वर्ष. या इतक्या तरुणपणामध्ये स्वामी विवेकानंदांना कर्मयोग, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांचा आध्यात्मिक योग, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांचं दूरदृष्टी ही जगाविषयीची, ही त्यांच्या बोलण्यातून मला दिसून आली. आणि म्हणून स्वामी विवेकानंद हे विश्वगुरू आहेत. ते याच्याकरता की त्यांच्या विचारातून मूल्याधिष्ठित अभिव्यक्ती आणि फंडामेंटल राईट्स त्या काळामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये कसे भिनत होते. उदारमतवादी दृष्टिकोन, धर्म म्हणजे हा काही अलीकडचा धर्म नव्हे, अध्यात्म हाच धर्म. त्यांची संयमी वृत्ती आणि जीवनामध्ये जे काही करायचं असेल त्याच्याकरता काय करा? संघर्ष करा. जीवनाचं एक उद्दिष्ट ठेवा. कधी आपल्याला कमी समजू नका. आपण सगळे एक आहोत. वी आर ह्युमन बीइंग्स. आणि म्हणून त्यांनी आपल्या विचारामध्ये कधी असमानता दृष्टिकोन ठेवला नाही. उदारवादी दृष्टिकोनाचे, विनम्र, ज्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना, आणि असं म्हणतात की विवेकानंद जिथे उभे राहायचे तिथे जितके तरुण आहे ते तरुण त्यांच्या विचारांनी समरस व्हायचे. अशा प्रकारचं एक चांगला दृष्टिकोन देणारे विवेकानंद याविषयी आपल्याला स्वामीजींनी त्यांचा बोधपट उलगडून दाखविला. त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. आपल्याला माहीत आहे की आपलं हे शताब्दी वर्ष आहे आणि शताब्दी पूर्ती वर्षाच्या निमित्ताने आपल्याला यावर्षी किती व्याख्यान करायचे आहे? 100 व्याख्यान करायचे, सहस्त्र व्याख्यान करायचे. आणि हे व्याख्यानाची 5वी मालिका आहे. आणि स्वामीजींनी म्हटलं आहे की यानंतर मी उद्या LITमध्ये याच्यानंतरचा बोलपट उलगडून दाखवील. अशा प्रकारचं एक अध्यात्म आणि धर्म आणि
माणसाचं जीवन हे दुसरं काही नाही आहे. जीवन हे जीवनाप्रमाणे आहे. ते सरळ आहे, ते सोपं आहे, ते साधं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही आहे. अविकारी असं जीवन आहे. अशा प्रकारचं ज्ञान सांगणारे कोण होते? स्वामी विवेकानंद होते. आणि तुम्हाला माहीत असेल की रामकृष्ण परमहंस त्यांनी खूप सारे गुरु शोधले. त्यांना कोणीच गुरु भेटत नव्हतं. पण शेवटी त्यांनी रामकृष्ण परमहंस मिळाले. आणि मला असं वाटतं की सर्वधर्म शिकागो परिषदेला ते गेल्यानंतर माय सिस्टर्स अँड ब्रदर्स असं जेव्हा म्हणलं तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि असं म्हणतात की विवेकानंद हे निर्माण होत नाही, ते जन्माला यावं लागतात. आणि म्हणून आपल्या भारतामध्ये विवेकानंदासारखा एक चमत्कारिक अध्यात्मवादी, एक चांगला समाजामध्ये विचार पेरणारा एक तारा निर्माण झाला. आणि त्या अनुषंगाने तेव्हापासून तर आजपर्यंत विवेकानंदाचे विचार हे तरुणांमध्ये, हे आपल्यांमध्ये अनेक व्याख्यानांच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. मी या समारंभाप्रसंगी आपले सर्वांचे अभिनंदन करतो. आणि स्वामीजींनी चांगल्या प्रकारे उद्बोधन केलं. पुनश्च मी स्वामीजींचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. रिलिजन या स्वामीजींच्याच विचाराची माननीय प्रकुल गुरु डॉक्टर संजय दुधे यांनी आठवण करून दिली. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाची सांगता आभार याने होईल. आभार व्यक्त करण्यासाठी तुकडोजी अध्यासन प्रमुख डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे यांना आमंत्रित करते. आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉक्टर दुधे सर, प्रकुलगुरू, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, स्वामीजी, उपस्थित सर्व श्रोतृवर्ग. आज या कार्यक्रमाला, या व्याख्यानमालेला कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे डॉक्टर चौधरी सर उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी कार्यक्रम करण्यास अनुमती दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष दुधे सर यांनी आपल्याला अध्यक्षीय भाषण करत असताना मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचीही आभारी आहे. माननीय राजू हुसे सर अत्यंत व्यस्त असताना उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचीही आभारी आहे. आजचे वक्ते यांनी सर्वांना जगावे कसे ते स्वामी विवेकानंदांनी शिकवावे या विषयावर उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल. शिवाय आपल्यावर आपलं मत कोणावर लादू नये, प्रत्येक माणसात ईश्वरी अंश आहे, तर सर्वांचा आदर आपण जीवनात करावा, सहकार्य इतरांना करावं असं त्यांनी आपल्याला सांगितलं. ती सहकार्याची भावना आपण सगळे अंगीकारू अशी मी त्यांना ग्वाही देते. इतरांना आनंद देऊनच आपण आनंदी होऊ शकतो असेही त्यांनी सांगितलं. अगदी जीवनात हे खरं आहे. आपण इतरांना आनंद देत असू तरच आपण आनंदी जगू, असे हे जे विचार त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले, त्याबद्दल मी त्यांचीही मनापासून फार फार आभारी आहे. तसेच इथे उपस्थित सर्व श्रोतृवर्ग आणि आजच्या कार्यक्रमाची साऊंड व्यवस्था पाहणाऱ्या छंद मंदिराच्या मॅडम यांनी अगदी उत्तम व्यवस्था केल्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देते. रसिक श्रोते आज या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचीही मी आभारी आहे. उत्तम फोटोग्राफी करणारे डोळस यांनाही मी धन्यवाद देते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी सहकार्य केलं की ज्यामुळे हा कार्यक्रम अगदी उत्कृष्टरित्या यशस्वी होऊ शकला, अशा सर्वांचे मी आभार मानते. पुनश्च सर्वांचे आभार मानून मी थांबते. धन्यवाद. राष्ट्रगीताने होईल.
भारत माता की. सभागृह